सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देखील उमटलेत। मराठवाडा साहित्य परिषदेने या संदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली। मात्र हा ठराव स्वीकारण्यास महामंडळ फारसं उत्सुक नव्हतं। आपण केवळ साहित्यिक विषयांवर बोलूयात, सामाजिक राजकीय विषयांवर नको, अशी भूमिका महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली। दरम्यान 3 दिवस चाललेल्या साहित्य संमेलनाचा आज समारोप होतोय। या संदर्भात अधिकची चर्चा करण्यासाठी आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत आहेत। भारती, कुठेतरी मराठवाड्यातल्या अशांततेचे पडसाद साहित्य संमेलनात उमटताना दिसून येत आहेत, नेमकं काय घडलं? सगळे मिळून एकत्र काहीतरी भूमिका मांडत असतात आणि तीच त्या ठरावांच्या माध्यमातून लोकांसमोर येत असते। मात्र काल जी बैठक झाली, कुठले ठराव घ्यायचे याबाबतचे, तेव्हा मराठवाडा साहित्य परिषदेने जे त्यांच्याकडनं जे दिलेले 3 प्रस्ताव होते, त्यापैकी हा जो महत्त्वाचा प्रस्ताव आहे परभणी आणि मसाजोगच्या घटनांबद्दलचा, तो नाकारला गेला। आणि भाषा तुमची फार आक्रमक आहे, पाहिजे तर आपण वेगळ्या भाषेत घेऊ, अशा पद्धतीने महामंडळातर्फे, जे सध्या मुंबई साहित्य संघाकडे आहे, असं महामंडळातर्फे महामंडळाच्या अध्यक्षांतर्फे सांगितलं गेलं आहे। त्यामुळे त्यांनी तर त्यांचा निषेध व्यक्त केला आहे। मात्र आता आज खरोखर आपल्याला 4:30 वाजताचा जो कार्यक्रम आहे, त्यात जेव्हा ठराव मांडले जातील तेव्हा कळणार आहे की साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठावरून साहित्यिक काय भूमिका घेतात, साहित्य महामंडळची, साहित्यिकांची सगळ्यात मोठी संस्था आहे, ती काय भूमिका घेते। आणि जर त्यांनी तशा पद्धतीने मसाजोग किंवा परभणीच्या घटनांचा निषेध करणारा ठराव मांडला नाही, तर मराठवाडा साहित्य परिषद काय भूमिका घेते, हे सगळंच बघणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। काल खडाजंगी झाली आणि स्पष्टपणे मराठवाडा साहित्य परिषदेचे जे पदाधिकारी होते त्यांनी या गोष्टीचा निषेध केलाय। त्यांची भूमिका आहे की आमच्या भागात, आमच्या प्रांतात जे काही घडत आहे ते लोकांसमोर या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आलं पाहिजे। मात्र आता ते येतं की नाही हे बघणं आज आपल्याला संध्याकाळच्या कार्यक्रमात कळणार आहे आणि ते बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। श्रुती, खरं, धन्यवाद भारती, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।